जे जरांगे भाऊ म्हणतायत असा. आणि हे दादा गरुड नावाच्या जे व्यक्ती ज्यांना अटक केलेली आहे हे 3 वेळे माझ्याकडे येऊन गेलेला आहे. त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला रेकॉर्डिंग पण दाखवलेली आहे धनंजय मुंडेची आणि दादा गरुडची, जे त्यांचे मोबाईलमध्ये आहे. आणि पोलीस अधिकारी यांना मी एकच सांगते की जसे माझे मोबाईल वगैरे सगळे हॅक करून सगळे माझे पूर्ण पुरावे हे नष्ट केले, तसंच जे दादा गरुड आहे ते व्यक्तीचा मोबाईल तुम्ही तपासा. पूर्ण त्याच्यामध्ये धनंजय मुंडेची रेकॉर्डिंग पण आहे, मेसेजेस पण आहे आणि सगळी काही गोष्टी जे दादा गरुडच्या मोबाईलमध्ये आहे त्यांनी मला दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचं सहभाषण पण होता की मी तुला 5 लाख रुपये देतोय, आज नाही उद्या देतोय, फ्लॅट देतोय, गाडी देतोय, हे सगळी गोष्टी त्यांची रेकॉर्डिंगमध्ये आहे, जे जरांगे भाऊ म्हणतायत असा. आणि हे दादा गरुड नावाच्या जे व्यक्ती ज्यांना अटक केलेली आहे हे 3 वेळे माझ्याकडे येऊन गेलेला आहे. त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला रेकॉर्डिंग पण दाखवलेली आहे धनंजय मुंडेची आणि दादा गरुडची, जे त्यांचे मोबाईलमध्ये आहे. मी तुला 5 लाख रुपये देतोय, आज नाही उद्या देतोय, फ्लॅट देतोय, गाडी देतोय, हे सगळी गोष्टी त्यांची रेकॉर्डिंगमध्ये आहे. हे लवकरच लवकर पोलीस अधिकारी लोक मीडियाच्या समोर आणतात. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना संपवण्याचा कट बीडमध्ये रचला आणि त्याच्यामध्ये बड्या नेत्याचं नाव समोर आलेलं होतं. या प्रकरणी 2 व्यक्तींना जालना पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र आज पत्रकार परिषदेमध्ये थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेत त्यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत आणि यामध्ये करुणा मुंडे यांचं देखील नाव घेतलेलं आणि त्यांना देखील संपवण्यात येणार होता, असा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला. माझ्यासोबत करुणाताई आहेत, तर तुम्हाला देखील संपवण्यात येणार होता असा गंभीर आरोप आणि दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. मला संपवणारे होते, जसे की सगळ्यांनी बघितलेला, पूर्ण महाराष्ट्राची जनता गेले 3 वर्षापासून बघत आहे. माझ्यावरती 10 केसेस केले, माझ्या पाठीमागे असे लोक सोडले जे मला दर दिवशी मेंटली त्रास देण्याचं काम करत होते की मी कधी पण आत्महत्या करू. माझ्यावरती 10 केसेस केले. आणि मुंबईमध्ये ज्या वेळे मी राहत होती त्यावेळे कधी पण पोलीसवाले लोक येत होते माझ्या घरी आणि कधी पण मला घेऊन जात होते, कधी पण मला पोलीस स्टेशनवरती बसवत होते. 10 तास, 5 तास असं सगळं कटकारस्थान, असं कटकारस्थान सुरू होता. आणि बहुतेक जे सुरू होऊ शकतात, जे जरांगे भाऊ म्हणतायत असा. आणि हे दादा गरुड नावाच्या जे व्यक्ती ज्यांना अटक केलेली आहे हे 3 वेळे माझ्याकडे येऊन गेलेला आहे. त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला रेकॉर्डिंग पण दाखवलेली आहे धनंजय मुंडेची आणि दादा गरुडची, जे त्यांचे मोबाईलमध्ये आहे. आणि पोलीस अधिकारी यांना मी एकच सांगते की जसे माझे मोबाईल वगैरे सगळे हॅक करून सगळे माझे पूर्ण पुरावे हे नष्ट केले, तसंच जे दादा गरुड आहे ते व्यक्तीचा मोबाईल तुम्ही तपासा. पूर्ण त्याच्यामध्ये धनंजय मुंडेची रेकॉर्डिंग पण आहे, मेसेजेस पण आहे आणि सगळी काही गोष्टी जे दादा गरुडच्या मोबाईलमध्ये आहे त्यांनी मला दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचं सहभाषण पण होता की मी तुला 5 लाख रुपये देतोय, आज नाही उद्या देतोय, फ्लॅट देतोय, गाडी देतोय, हे सगळी गोष्टी त्यांची रेकॉर्डिंगमध्ये आहे. हे लवकरच लवकर पोलीस अधिकारी लोक मीडियाच्या समोर आणतात. मात्र धनंजय मुंडे असं करू शकतात का? करू शकतात. काय त्याच्यामध्ये, जे आपली स्वतःची बायकोला, माझे 2 मुलाबाळांच्या जे व्यक्ती बघू शकत नाही, आज 2 मुलाबाळा एकट्या आहे, त्यांचा विचार नाहीये त्यांना, ते लोक मेंटली डिप्रेशनमध्ये जात आहे. माझी अवस्था एकदम खालची पातळीची आहे. माझी अवस्था आज अशी करून ठेवलेली आहे, असे नीच लोकांना माझे पाठीमागे दर वेळे कोणताही व्यक्ती आता आम्ही तुमच्यासोबत काम करू, तुमच्या पक्षाला वाढू, असं सगळं मला सांगताय. आज मी मुंबईमध्ये, बीडमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणालाही ओळखत नाही. जे माझ्यासोबत प्यार से बोलता है मैं उसके ऊपर विश्वास करती हूँ, फिर बाद में वो धनंजय मुंडे के दलाल निकलते हैं. तुम्ही दादा गरुडचा फोन दाखवला, 2 नोव्हेंबरचा कॉल आहे तो. याच्या अगोदर काही त्यांचं संभाषण घरी वगैरे काय आली होती? त्याच्या अगोदर 2 नोव्हेंबरला पण कॉल करून आला होता. याच्या अगोदर 2 वेळे आला होता. त्यांनी मला सांगितलं की ये, आणि ज्या वेळे मी जरांगे भाऊकडे गेली होती आता की मला न्याय द्या तुम्ही, त्यावेळे आता 20-25 दिवस अगोदर, त्या दिवशी पण तो व्यक्ती तिथेच होता. त्यांनी उल्लेख केलाय
आज मनोज जरांगे पाटलांनी तोच पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला, ज्यावेळेस करुणा मुंडे माझ्याकडे आले होते त्यावेळेस तो दादा गरुड तिथे होता, लगेच रिपोर्ट धनंजय मुंडेंना गेला. हा 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 तो विषय आहे. हा खरी गोष्ट आहे. ज्या वेळी मी जरांगे भाऊकडे गेली होती ते अगोदर पोहोचला आणि त्यांनी मला सांगितलं नाही. त्यांनी मला अगोदर कॉल केला, ताई तुम्ही कुठे आहे? मी जरांगे भाऊकडे मी जात आहे. चलेल मी पण येते तिकडे. मैंने बोला आओ, आप तो जरांगे भाऊ के व्यक्ती हो, आप तो वहीं अंतरावली में ही रहते होगे. तो जरांगे भाऊच्या समोर त्या पण होता त्यावेळे आणि सगळे जे गोष्ट आहे धनंजय मुंडेला सांगितली, मला पण सांगितला की जरांगे भाऊचे जे जवळचे लोक आहे ते फुटलेले आहे आणि आता आम्ही काय पण बोलणार मीडियावरती. मैंने बोला कशाला तुम्ही असं धंदे करताय, असं करू नका तुम्ही. मी ओरडले त्यांच्यावर की तुम्ही असं काय करू नका. शेवटचा प्रश्न विचारायचा आहे मला, हे गंभीर आरोप तुम्ही करताय, मात्र मनोज जरांगे पाटलांनी ड्रायव्हरचा देखील उल्लेख केला, ड्रायव्हर संदर्भात देखील ते बोलले आज. नाही, ड्रायव्हर बहुतेक त्यांना माहीत नाही. माझे आवडजवळचे जितके लोक होते सगळे धनंजय मुंडेचेच होते. माझ्याकडे सगळे पुरावे आहे की माझे सोबत जे लोक काम करत आहे गेले 3 वर्षपासून, आता तो नाही आहे कोणी बी, पण जे लोक काम करत होते वो धनंजय मुंडेचेच होते. पण जे माझा जे ड्रायव्हर होता, जे माझी गाडी चालवत होता, ड्रायव्हर नाही होता, एक फ्रीमध्ये मला त्यांनी साथ दिला, त्याचं नाम समाधान जरांगे आहे. ते खूप चांगला मुलगा आहे आणि त्यांनी मला एक चांगली पद्धतीने एक महिलाचा साथ दिलेला. त्याच्या माझ्या असं काही नाही होता. दुसरा एक विषय, तुम्हाला देखील संपवण्यात येणार होतं, तुमचा देखील कट रचला होता असं तुमच्या लक्षात आलं होतं का? तुम्ही त्या संदर्भात काही तक्रार वगैरे केली होती का? हा माझ्या लक्षात आला होता. माझ्यासोबत जे कट कारस्थान रचत आहे त्याची मी गेले 3 वर्षपासून कंप्लेंट देत आहे. वाल्मिक कराडने मला कलेक्टर ऑफिसमध्ये बुरी तरीके से कपडेमध्ये लघवी आणेपर्यंत वाल्मिक कराडने माझे नवरे समोर माझ्या मारलं होता. त्यावेळे पण मी SP साहेबांना, दीपा मुधोळ मुंडे मॅडमांना, सगळ्यांना, CM साहेबांना, DG साहेबांना सगळ्यांना कंप्लेंट केली, पण आजपर्यंत कोणीही दखल घेतली नाही. त्याच्यासाठी मी जरांगे भाऊकडे गेली होती की भाऊ मला पण न्याय द्या, कुठेतरी मला पण न्याय भेटला पाहिजे. पण आज देवाची कृपा झाली. असा म्हण आहे की ज्याचा कोणी नाही असते त्याचा देव असते आणि आज मेरे भगवान थे, इसलिए आज वेळ आ गई है कि मुझे भी न्याय मिल रहा है. आज मैं अपनी हर बात मीडिया पे बोल पा रही हूँ. नक्कीच मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा जो कट रचला त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप झालेत. जे स्वतःच्या बायकोंना संपू शकतात ते कोणालाही संपू शकतात असं करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. याच्या अगोदर मी अनेक तक्रारी केल्यात, मात्र माझ्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. थेट मला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील मारहाण करण्यात आली होती असा देखील गंभीर आरोप आता करुणा मुंडे यांनी केलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार का, नक्कीच या प्रकरणामधून आणखी समोर काय येते हे देखील